श्रीवर्धमानाय निर्धूत कलिलात्मने सालोकानां त्रिलोकानां यद्विद्यादर्पणायते। पंच परमेष्ठी भगवान की, द्वादशांग जिनवानी माता की, चारित्र्य चक्रवर्ती धर्म साम्राज्य नायक मुनिकुल पितामह 20वीं शताब्दी के प्रथम आचार्य भगवान श्री शांति सागर जी मुनि महाराज की, दीक्षा गुरु शांत मूर्ति वात्सल्य रत्नाकर गुरुवर आचार्य भगवान श्री सन्मति सागर जी मुनि महाराज की, परम पूज्य आचार्य भगवान श्री विद्यासागर जी मुनि महाराज की, परम पूज्य आचार्य श्री वर्धमान सागर जी मुनि महाराज की, पूज्य आचार्य श्री चंद्रप्रभ सागर जी मुनि महाराज की, परम पूज्य निर्यापक श्रमण मुनिवर श्री धर्म सागर जी मुनि महाराज की, अहिंसा परमो धर्म की। जय हो परम पूज्य निर्यापक श्रमण विद्यासागर जी महाराज की। पहा, वेळ फार झालेला आहे, थोडक्यात आवरण्याचा प्रयत्न करतो। आमचे आचार्य महाराज सन्मती सागरजी महाराज एका वाक्यात रामायण सांगत होते। दशरथन कंदा रावण कोंदा सीता कंदा ऐक। दशरथन कंदा म्हणजे दशरथाचा मुलगा रावणाला मारला आणि सीतेला आणला, संपला की विषय। याच कारणास्तव रामायण घडलेला आहे। संस्कृत नीतिकारांनी एक सुंदर श्लोक सांगितला, खरोखर तुम्हाला आम्हाला आपल्या सगळ्यांनाच प्रेरणा देणारा तो सुंदर श्लोक। सज्जन आणि दुर्जन यांच्याकडे असणाऱ्या सामुग्रीचा उपयोग दुर्जन कशा प्रकारे करतात आणि नेमकं त्याच सामुग्रीचा उपयोग सज्जन कशा प्रकारे करतात याचं एकाच श्लोकात सुंदर वर्णन नीतिकारांनी केलं। ते म्हणतात, विद्या विवादाय धनम मदाय शक्ती परेशां परिपीडनाय खलस्य साधोर विपरीत मेतद ज्ञानाय दानाय परिरक्षणाय। ह्या श्लोकाचं उच्चारण करत असताना सुद्धा हृदय गदगद होत आहे असा त्याचा भाव। त्यामध्ये त्यांनी सांगितलं, दुर्जन जो व्यक्ती आहे तो आपल्या विद्येचा उपयोग लोकांच्या बरोबर वादविवाद घालण्यासाठी, भांडण तंटा करण्यासाठी, हमरी तुमरीवर येण्यासाठी तो आपल्या विद्येचा, आपल्या वाक्चातुर्याचा उपयोग करत असतो। विद्या विवादाय धनम मदाय, त्याच्याजवळ पैसा असेल तर त्या पैशाचा अहंकार करण्यामध्ये, दुसऱ्यांना हीन लेखण्यामध्ये, दुसऱ्यांना तुच्छ समजण्यामध्ये, दुसऱ्यांना फरशी पुसायचं फडका असल्याप्रमाणे वागणूक देण्यामध्ये आपल्या संपत्तीचा, आपल्या साधन संपत्तीचा उपयोग ही अहंकारी माणसं, दुर्जन माणसं करत असतात। आणि शक्ती ही परेशान परिपीडनाय, आणि आपल्या शक्तीचा उपयोग दुसऱ्यांना पीडा देण्यासाठी, दुसऱ्यांचा छळ करण्यासाठी, दुसऱ्यांच्या हाल अपेष्टा पाहण्यात आनंद मानण्यासाठी दुर्जन लोक करत असतात। पण याच साधनांचा उपयोग सज्जन कशासाठी करतात? ज्ञानाय दानाय परिरक्षणाय। विद्येचा उपयोग दुर्जन विवादासाठी करतो, तर सज्जन व्यक्ती त्याच ज्ञानाचा उपयोग ज्ञानदानासाठी करतो। आपल्या धनाचा उपयोग सज्जन व्यक्ती दानासाठी करतो आणि शक्तीचा उपयोग दीनहीनांच्या रक्षणासाठी करतो। आज अनेक दातारांनी या चिकित्सालयासाठी आपल्या चंचला धनलक्ष्मीचा उपयोग अहंकारास्तव करण्याऐवजी त्या गोरगरीब रोग्यांच्या आणि साधू संतांच्या वयावृत्तीच्या कार्यासाठी या ठिकाणी आपल्या संपत्तीचा उपयोग करून नीतिकारांच्या या श्लोकाला सार्थ करण्याचा प्रयत्न केलेला आहे। कारण हे औषधी दान आपल्या भवरोगाच्या विनाशाला भविष्यामध्ये कारणभूत बनणार आहे, अशी याची महिमा आहे। वेळ फार झालेली आहे, तरी सुद्धा एक प्रसंग सांगण्याचा प्रयत्न करतोय, ज्यांची उपस्थिती आज या ठिकाणी प्रार्थनीय होती, आवश्यक होती, पण काही कारणास्तव त्यांच्या वडिलांच्या आरोग्याच्या आणि प्रतिकूलतेच्या निमित्तानं ते येऊ शकले नाहीत। असे जैन गौरव श्रीमान अशोक पाटणीजींच्या जीवनाचा एक प्रसंग आज सांगू इच्छितो, चालेल ना? फार महत्वाचा प्रसंग आहे। एका व्यक्तीच्या संपत्तीपेक्षा त्याची पुण्य साधना, आणि ती पुण्य साधना ज्या दयेच्या बळावरती झालेली आहे, ती दया आणि ते पुण्य कसं कार्य करत असतं थोडक्यात आवरतो आहे। 2004-05च्या दरम्यान राजस्थानमध्ये जे किशनगड आहे, ज्या ठिकाणी अशोक पाटणीजी राहतात, ध्यानानं ऐकायचं आहे, त्या किशनगडमध्ये जगातली सगळ्यात मोठी मार्बल मंडी आहे, ज्याची सुरुवात स्वतः अशोक पाटणींनी केलेली आहे। आणि आज तारखेला 40,000 मजूर त्या ठिकाणी काम करून आपलं घर कुटुंब चालवतात। पण
लक्ष देऊन ऐकायचं. टाळ्या ज्या वेळेला वाजवायच्या त्याच वेळेला, ज्यावेळी अटल बिहारी वाजपेयीजी भारताचे पंतप्रधान होते त्यावेळेला वैश्विक व्यापार संघटन WTOच्या माध्यमातून, वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनच्या माध्यमातून भारत सरकारवरती दबाव वाढवण्यात आला की तुम्ही फक्त भारतातलाच दगड, भारतातलाच मार्बल, भारतातलाच ग्रेनाइट विकता आहात, तुम्ही इटलीचं, व्हिएतनामचं, विदेशातलं मार्बल सुद्धा खरेदी केला पाहिजे. अशा प्रकारचा दबाव ज्या वेळेला आला त्यावेळेला अटलजींच्या सरकारनं त्या दगडाला आयात करण्याचा विचार प्रारंभ केला आणि त्या करारावर स्वाक्षऱ्या करण्यापर्यंत प्रोसिजर झाली होती. पण ज्या वेळेला किशनगडच्या मार्बल मंडीतले छोटे मोठे व्यापारी अशोक पाटणींच्या पर्यंत पोहोचले आणि हा दगड विदेशातला दगड जर भारतामध्ये आला, आपले 40,000 मजूर बेरोजगार होतील आणि तेवढी कुटुंब उद्ध्वस्त होतील, त्यांच्या मुलांचं भविष्य अंधकारमय होईल आणि तुम्हीच काहीतरी करू शकाल, यातून मार्ग काढू शकाल म्हणून त्यांच्याजवळ विनंती केली. त्यावेळेला लक्ष देऊन ऐकायला लागलं ना, फार लक्ष देणं आवश्यक आहे. केंद्रामध्ये भाजप प्रणित सरकार अटलजींचं होतं आणि राजस्थानमध्ये राज्य सरकार होतं अशोक गहलोतजींचं, काँग्रेस सरकार. आणि त्यावेळी राजस्थान सरकारमध्ये विरोधी पक्ष नेते होते भैरोसिंह शेखावतजी, जे पुढे जाऊन भारताचे उपराष्ट्रपती झाले. अशोक पाटणीजींच्या परिवाराचे आणि भैरोसिंह शेखावतजींचे अत्यंत घरोब्याचे संबंध होते. त्यावेळी अशोक पाटणीजींनी भैरोसिंह शेखावतजींच्या माध्यमातून अटलजींची अपॉइंटमेंट घेतली, त्यांना भेटले आणि त्यांना सांगितलं की माननीय पंतप्रधानजी, आपण जर विदेशातला पाषाण भारतामध्ये आणला तर आमच्या किशनगड मार्बल मंडीचं संपूर्ण कंबरड मोडणार आहे, हजारो कुटुंब रस्त्यावरती येणार आहेत, हजारो लोक त्यांच्या पोटावरती पाय येणार आहे आणि कृपा करून आपण हे कार्य करू नये. हे सांगत असताना अटलजींच्या डेलिगेशन स्टाफमध्ये असणाऱ्या सचिवांनी सांगितलं की त्या वैश्विक व्यापारिक संघटनेचा एवढा दबाव आमच्या सरकारवरती आहे आणि आम्ही कसं करू शकू. त्यावेळेला अटलजींनी भैरोसिंह शेखावतनं सांगितलं हे करणं फार अवघड आहे. त्यावेळी अशोक पाटणीजींनी भैरोसिंह शेखावतजींची परवानगी घेऊन अटलजींना पुन्हा समजावून सांगितलं, केंद्र सरकारचा जो म्होरक्या आहे, भारताचा पंतप्रधान आहे, त्या व्यक्तीला समजावून सांगितलं की माननीय पंतप्रधानजी, हे कार्य आपण करावं, नाहीतर आज परिस्थिती फार वाईट होणार आहे. आणि त्यावेळेला भैरोसिंह शेखावतजींनी अटलजींना सांगितलं, जर त्या खुर्चीवर बसून आपण हे कार्य करू शकत नसाल तर 2 मिनिटं खुर्ची माझ्याकडे द्या, कार्य कसं ते रिझाईन कसं होत नाही, त्याला निग्लेक्ट कसं करता येत नाही, डिलीट कसं करता येत नाही ते मी बघतो. अशा प्रकारे भैरोसिंह शेखावतजी ज्यावेळेला म्हणाले त्यावेळेला अटलजींनी अशोक पाटणींनी सांगितलेल्या सगळ्या मुद्द्यांचा 1 मिनिटामध्ये सारासार विचार करून विदेशाच्या सगळ्या दबावाला झुगारून लावून आमच्या भारतातलाच दगड किशनगडच्या मार्बल मंडीमध्ये विकला जाईल आणि विदेशाच्या दबावाखाली आम्ही झुकणार नाही असा निर्णय भारताचा पंतप्रधान घेतो. सांगण्याचा उद्देश हा की अशोक पाटणींनी संपत्तीच्या जीवावरती अटलजींना परिवर्तित केलं नाही, तर त्या 40,000 मजुरांच्या बद्दल असणाऱ्या दया भावना, करुणा, त्यांची मुलं, त्यांचे आई वडील, ह्या सगळ्यांच्या प्रती असणाऱ्या दया करुणेच्या बळावरती केंद्र सरकारला त्यांचा निर्णय बदलण्यासाठी भाग पाडलं. ही पुण्याची शक्ती आहे आणि पुण्याची शक्ती दया भावनेमुळे निर्माण झालेली आहे. जर मजुरांच्यासाठी केली गेलेली पुण्य साधना एवढं फळ देते तर दिगंबर साधू संतांच्यासाठी, आरिका संघासाठी या ठिकाणी होणारी सेवा काय फळ देईल याचा अनुमान आपण सर्वांनी लावायचा आहे आणि आपली शक्ती न लपवता शक्तीनुसार या चिकित्सालयासाठी, या सेवा कार्यासाठी आपण कार्य करायचं आहे. मी भावना व्यक्त करतो की हे चिकित्सालय न राहता भविष्यामध्ये आरोग्य मंदिर बनावं आणि जो कोणी या ठिकाणी प्रवेश करेल निरामय होऊनच इथून बाहेर जावं अशी भावना व्यक्त करतो. पूज्य श्री आचार्य चंद्रप्रभू सागरजी महाराजांनी याच्यासाठी अतिशय मेहनत घेतलेली आहे. त्यांची मेहनत, त्यांची प्रेरणा, त्यांचे श्रम निश्चितच भविष्यामध्ये या ठिकाणी रंग वाढवतील अशी सद्भावना व्यक्त करतो. त्यांच्या श्रमाची यशस्वीता भविष्य काळामध्ये आपल्याला पोचपावती देईल ही शुभकामना व्यक्त करतो आणि इथंच वाणीला विराम देतो. अहिंसा परमो धर्म की जय गुरु परमपूजनीय श्रीमंत विद्यासागरजी महाराज की. यानंतर आचार्यांचं प्रवचन होईल. फक्त एकच मी सांगतो, आजचा कार्यक्रम जो झाला आम्ही नक्की कष्ट केलो, सगळ्याच कमिटीनं साथ दिली, पण आज आचार्य वर्धमान सागर महाराज जर इथं आले नसते
तर हे सगळं कार्यक्रम अपूर्ण कार्यक्रम राहिला असता. आज त्यांची शारीरिक क्षमता आणि पूज्य अजित सागर महाराजांच्या आरोग्याची क्षमता बघितलं तर आम्ही सगळ्यांनी अपेक्षा सोडल्या होत्या की आचार्यजी आपल्या कार्यक्रमाला येणार नाहीत. पण आचार्यजींच्या लक्षात आलं, एक लक्षात ठेवा, बाप तोच असतो, थोरला भाऊ तोच असतो, जो कसला जरी असला तरी बारक्या भावाला आणि मुलाला सांभाळतो. आज एकट्या चंद्रपूर सागर महाराजांनी एवढं सगळं केलं असेल तर आम्ही त्यांना साथ देणं, आशीर्वाद देणं, आधार देणं हे आमच्या संघाला योग्य वाटलं. त्यामुळं आचार्यजींची चालण्याची कॅपॅसिटी नसताना सुद्धा या ठिकाणी आचार्य आले. त्याच्यामध्ये सिद्धांत सागर आणि विद्यासागर महाराजांचं फार मोठं योगदान आहे. हे आचार्यजींचे उपकार आमची संस्था आणि मी कधीच विसरणार नाही. आजच्या कार्यक्रमाच्या बाह्य वस्तूच्या माध्यमातून जो आनंद आलेला आहे त्याच्यापेक्षा जास्त आज आम्ही खोलीत बसून पूज्य विद्यासागरजी महाराज, सिद्धांत सागर महाराजजी आणि मी एक 3 मिनिटाची चर्चा केलो. पण त्या 3 मिनिटाच्या चर्चेमध्ये आम्ही 3 लोकांना जिंकल्यासारखा आनंद आम्हाला झालेला होता. आणि तो आनंद या कार्यक्रमाच्या आनंदात पुढं फार मोठा आनंद आहे. मी पूज्य आचार्य वर्धमान सागर महाराजींना, पूर्ण संघाला एवढीच विनंती करतो की भविष्यात असाच आशीर्वाद, मार्गदर्शन, आधार आम्हाला द्यावा. चुकत जरी असलो तरी कानाला धरून सांगावं, पण आपण आमच्यावरची कृपादृष्टी अशीच ठेवावी. आज विद्यासागर महाराजी सुद्धा एक शब्द मी सूचना दिल्यानंतर या कार्यक्रमाला आले आणि सगळ्यांनीच नमित सागर महाराजी सुद्धा एक सूचना दिल्यानंतर आले. असंच सर्व साधू संतांचं प्रेम, आधार, आशीर्वाद, सहयोग या संस्थेला राहावं अशी मंगलमय भावना व्यक्त करतो. आणि कोणतंही जास्त नृत्य भक्ती न करता फास्ट चालत यायचं आहे. अलीकडे हिंगे म्हणते आत्ताच चंदाबाबांनी या ठिकाणी सांगितलं की आम्ही 3च मिनिटं त्या खोलीमध्ये 3 जण बसलो, पण 3 लोकाला जिंकल्याचा आनंद आम्हाला झाला. त्या विषयावरती 1च मिनिटात प्रकाश टाकू इच्छितो आणि स्पष्टपणे, कारण समाजामध्ये कल्पनेच्या आधारावर बरं बोलणारा माणूस चालतो, पण वास्तविकतेच्या आधारावर खरं बोलणारा माणूस खटकत असतो. ही गोष्ट कटू आहे पण सत्य आहे. विगत काळामध्ये, गेलेल्या काही काळामध्ये आमच्यामध्ये काही मतभेद काल पण होते, आज पण आहेत, कदाचित उद्या पण राहतील. पण मतभेद असले तरी सुद्धा त्या मतभेदाच्या निमित्तानं आणि आधेमध्ये काही आमच्याच कर्माच्या निमित्ताने आणि काही मधल्या लोकांच्या मिसअंडरस्टँडिंगमुळे झालेले जे मनभेद होते, त्या मनभेदाला आज आम्ही संपूर्ण रूपानं भरून काढलेला आहे. आणि मतभेद तर पूर्वाचार्यांच्या मध्ये पण होते, पण ते तात्विक दृष्ट्या होते. मनभेदाला आम्ही मिटवून टाकलेला आहे. पण मनभेद असले तरी सुद्धा त्याच्यामध्ये द्वेषाची भावना नव्हती. आज सांगू इच्छितो श्रावकांना, गृहस्थांना, आमच्या संपर्कात असणाऱ्यांना पण, महाराजांच्या संपर्कात असणाऱ्यांना पण, ज्यांनी त्यांनी आपल्या आपल्या भूमिकेला अनुसरूनच भूमिका निभवावी. साधूंच्या चरणाशी आपली भक्ती असावी. साधूच्या कानाला श्रावक लागला, श्रावकाचं तर पतन होतच होतं, साधूंच्या हानीला सुद्धा ते कारणभूत होतं. एक आदरपूर्वक आणि आपुलकीपूर्वक आपल्या सगळ्यांना आग्रह करू इच्छितो, एखाद्या वेळेस साधूची कोणत्या कारणास्तव निंदा केलात तरी सुद्धा मी मान्य करेन, पण चुकून माकून सुद्धा कधीही अपवाद पसरवण्याचं पाप कोणीही करू नये. कारण त्याच्या एवढं भयंकर पाप 3 लोकात कोणतंही
नाही, म्हणून आपण सर्वांनी या गोष्टीची खबरदारी घेऊया. तुम्हीच घ्या असं नाहीये, आम्ही घेणार आहोत. भविष्य काळामध्ये महाराजांनी ज्या प्रकारची भावना व्यक्त केली, आचार्य वर्धमान सागरजी महाराजांचं स्वास्थ्य प्रतिकूल असताना सुद्धा ते आले. सिद्धांत सागरजी महाराज, गुणसागरजी, विधेय सागरजी, नमित सागरजी हे सगळे आलेले आहेत. याच प्रकारे एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ, या भावनेनं हे कार्य भविष्य काळामध्ये सुद्धा होत राहील. आपण सर्वांनी सुद्धा याच्यामध्ये सहभाग घ्यायचं. महाराजांना सुद्धा ग्वाही देऊ इच्छितो. आमच्या वतीनं ज्या कोणत्या गोष्टी आम्ही करू शकतो तुमच्या सहकार्यासाठी, त्या गोष्टी करण्यासाठी आम्ही भविष्यातही तुमच्यासाठी तत्पर राहू. एवढीच गोष्ट आज या ठिकाणी सांगतो आणि या ठिकाणी वाणीस विराम देतो. अहिंसा परमो धर्म की